नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 30 जूनचा भाग आपण पाहणार आहोत. बघता बघता 2026चं अर्ध वर्ष पण निघून गेलं आणि समजलं पण नाही. खूप लवकर दिवस जातात. असो तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा भाग जबरदस्त आहे. सखी आणि कान्हा मनस्विनीला खोलीत कोंडून देतात आणि तिच्या खोलीची लाईट बंद करतात. त्यानंतर चाळीत पाठवलेली नोटीस खोटी होती हे सगळं कान्हा आणि सखी रेकॉर्ड करून घेणार आहे. मनस्विनी स्वतः कबुली देते तेव्हा. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता मनस्विनी खाली उतरते आणि तिला धक्काच बसतो की सगळे एकत्र जेवायला बसलेत, लाईट नसून सुद्धा, आणि सगळे आनंदी आहेत. त्यावर आता सखी म्हणते, बघितलंस ना मनस्विनी, अगं याला म्हणतात एकी. वादळ आलं की झाडं जरा वेळ झुकतात, त्यांची पानं गळतात, फांद्याही तुटतात, पण म्हणून ती झाडं कायम स्वरूपी संपत नाहीत. वादळ गेलं की ती पुन्हा नव्याने उभी राहतात, अगदी ताठ मानाने. पण म्हणून वादळाने असं समजू नये की ते काहीही करू शकतात. म्हणा गैरसमज होतात, तुमचाही झालाच असेल. आणि आमच्या छोट्या मोठ्या भुरभुरी तुम्हाला भांडणं वाटली ना सरकार, असं वाटलं आमच्यातली एकी तुटली, पण ती कधीच तुटणार नाही. अर्थात आता तुम्हाला मोठा विजय मिळणार नाहीये, तर काय आता छोट्या मोठ्या गोष्टींमध्येच समाधान मानून घ्यावं लागेल. सो एन्जॉय. आता मनस्विनी तिच्या खोलीत जाणार असते, पण कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, आमची एकी तर तुटणार नाहीये, पण तुमचा अहंकार तुटेन. आता ही मनस्विनी लाईट बोर्ड जवळ जाते आणि म्हणते, इतकं करूनही काहीच उपयोग नाहीये, काहीच झालं नाही, आता लाईट्स ऑफ करून तरी काय उपयोग. असं म्हणून ही मनस्विनी स्वतःच तो फ्यूज परत लावते आणि सगळ्या बंगल्यावरची लाईट येते. सगळे चाडकरी आनंदात छान हसत खेळत जेवण करतात. सखी म्हणते, आपण फायनली दाखवून दिलं त्या मनस्विनीला आपल्यातली एकी आणि युनिटी काय आहे ते. आज आपण तिला चांगलाच धडा शिकवलाय. आपल्या एकीच्या प्रकाशाने आपण मनस्विनीच्या अहंकाराच्या अंधारावर आपण विजय मिळवलाय. कान्हा म्हणतो, आणि याचं क्रेडिट आपल्या सगळ्यांना जातं, तर सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. सगळे टाळ्या वाजवतात आणि खुश असतात. आता काय होतं, सखी आणि कान्हाला सत्य समजणार आहे. सखीला फोन येतो तिच्या ॲडव्होकेटचा आणि ती सांगते, हॅलो सखी, अगं सरकारने एक मोठा गेम केलाय आणि आता माझ्या तो लक्षात आलाय. सखी विचारते काय. त्यावर आता सुवर्णा सांगते, चाळ मोकळी करण्यासाठी पाठवली गेलेली नोटीस खोटी होती. आता हे ऐकून सखीला धक्का तर बसतोच, पण तिला रागही येतो. मनस्विनी तिच्या खोलीत जाते आणि विचार करते, कुठल्या मातीची बनली आहेत ही माणसं. अरे इतकं सगळं करून सुद्धा आहेत तशीच आहेत, काहीच फरक पडला नाही त्यांच्यात. ही मनस्विनी चिडचिड करत असते. तितक्यात सखी आणि कान्हा गपचूप वर येतात आणि चान्स बघून मनस्विनीच्या खोलीचं दार बंद करतात. मनस्विनीला भास होतो आणि ती पटकन जाते दार उघडायला. सखी आणि कान्हा बाहेर हसत असतात. मनस्विनी आतून चिल्लावते, ओरडते आणि म्हणते, दार उघडा, कोण आहे बाहेर, दार उघडा. त्यावर सखी आणि कान्हा दोघे म्हणतात, आम्ही दार उघडणार नाही. इकडे आता सखी आणि कान्हा दोघे हसत असतात. आता ही मनस्विनी म्हणते, काय बालिशपणा आहे हा, एका लहान मूल आहे का. तुम्ही मला असं रूम मध्ये कोंडून ठेवाल आणि मी घाबरेल असं वाटलं का. आता ही मनस्विनी परत परत आतून दार असे ठोठावते. सखी म्हणते, काय, लहान असो व मोठे, अंधाराची भीती सगळ्यांनाच वाटते. सखी आता कान्हाला इशारा करते. कान्हा गपचूप जातो आणि मनस्विनीच्या खोलीची लाईट बंद करतो. आणि इकडे बाहेरून सखी म्हणते, श्रीमती मनस्विनी, अंधेरा कायम रहे. सखी ओरडते सुद्धा. कान्हा आता लाईट बंद करतो आणि मनस्विनी विचारच करते, लाईट कशी गेली. सखी म्हणते, जशी मगाशी आम्ही स्वयंपाक करत असताना गेली होती ना तशीच गेली. तर कान्हा पण चिडवतो आणि म्हणतो, काय भीती वाटते की काय मनस्विनी. आणि आतमध्ये मनस्विनी खरंच घाबरत असते. तर सखी मुद्दामच कान्हाला म्हणते, नाही नाही, ती कशाला घाबरेल, ती तर स्ट्रॉंग आहे, सरकार आहे.
त्यावर आता कान्हा मनस्विनीला आणखीच घाबरवतो आणि बाहेर सखीला म्हणतो, अहो पण आतमध्ये जेव्हा वेगळे वेगळे विचित्र आवाज येऊ लागतात आणि अशा वेगवेगळ्या आकृत्या दिसायला लागतात तेव्हा भले भले घाबरतात. ही तर काय सर्वसामान्य बाई आहे. सखी आता हसते आणि आतून ही मनस्विनी आरडाओरडा करते, दार उघडा. त्यावर आता बघा मित्रांनो, सखी म्हणते, दार तर आता जेलचं उघडणार आहे. खोटी नोटीस पाठवून तू चाडकरांना चाळीतून बाहेर काढलंस हो ना, आता बघच कायदा तुझं काय करते ते. आता सखी कान्हाला इशारा करते. कान्हा त्याचा फोन बाहेर काढतो आणि रेकॉर्डर ऑन करतो आणि ही मनस्विनी कन्फेशन देते आणि म्हणते, हो नाही घाबरत मी कुणाला, केली मी लबाडी, पाठवली मी नोटीस आणि काढलं सगळ्यांना चाळीच्या बाहेर आणि चाड उद्ध्वस्त पण करेल बुलडोजर लावून थोड्याच दिवसात. सरकार आहे मी, सरकार, मी काहीही करू शकते आणि तुम्ही कोणीच माझं काहीही बिघडवू शकत नाही, कळलं का. आता रेकॉर्ड करून झालं असतं. सखी आणि कान्हा हसत असतात. आता सखी बाहेरून म्हणते, ॲक्च्युली मनस्विनी, आम्हाला तुझं काहीच वाकडं करायची गरज नाही. आता तू स्वतःहून तुझ्या विरोधातले पुरावे दिलेस. तर सखी कान्हाला परत इशारा करते. कान्हा रेकॉर्डिंग ऑन करतो. आता मनस्विनीला सगळं ऐकू येतं आणि तिला आश्चर्याचा धक्का बसतो. मनस्विनी घाबरायला लागते. त्यानंतर सखी आणि कान्हा दार उघडतात आणि आतमध्ये येतात. तर कान्हा मनस्विनीला चिडवतो असा फोन दाखवून. मनस्विनी तो फोन घेणार तितक्यात कान्हा त्याचा हात मागे करतो. सखी म्हणते, हे सगळं तू कसं केलंस ना ते तुझं तुलाच माहिती, पण आता ती नोटीस मागे घ्यायची आणि त्यासाठी तुझ्याकडे फक्त उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. आणि जर तू तसं नाही केलंस तर हा ऑडिओ व्हायरल तर होणारच, पण हो पोलिसांकडे पण जाणार आणि मग पोलिसांच्या हाती तुझी ऑडिओ क्लिप लागल्यावर काय होईल हे वेगळं सांगायची गरज नाहीये. सो टेक केअर. इतकं म्हणून दोघेही निघून जातात आणि मनस्विनी म्हणते, डॅम. कान्हा हिच्या खोलीचे लाईट ऑन करतो आणि दोघेही निघून जातात. तर हे सरकार तिच्या ॲडव्होकेट दुर्वेला फोन करते. तर दुर्वे तर फोन उचलण्याआधी डोक्यावर हातच ठेवतो, मग फोन रिसीव्ह करतो. आता खुद्द ही सरकार सांगते दुर्वेला, दुर्वे, चाडकरांना जी नोटीस पाठवली आहे ती विड्रॉ कर आणि त्यांची घरी जाण्याची सोय कर. त्यावर आता दुर्वे म्हणतो, कसं म्हणजे मी कसं करणार. त्यावर आता मनस्विनी म्हणते, ब्लँक चेक दिलाय ना तुला, कशासाठी दिला. डू ॲज आय से यू, युजलेस. आता हा दुर्वे म्हणतो, ओहो ठीक आहे मिसेस कामत. तर ही मनस्विनी म्हणते, मिसेस कामत नाही, सरकार, विसरू नकोस आयुष्यात. तर दुर्वे म्हणतो, हो सरकार ठीक आहे, सॉरी, काम होईल, काळजी करू नका. दुर्वे आता फोन ठेवतो आणि मनस्विनी टेबलवरचं सगळं फेकफाक करते. तिला प्रचंड राग आला असतो, पण आता त्याचा काय उपयोग. आता कट्टू दुसरा सीन, दुसरा दिवस असतो आणि ॲडव्होकेट दुर्वे स्वतः पोलिसांसोबत येतो आणि गाडीवरचं जे लॉक आहे लावलेलं, जे गेट असतं मोठं, ते तो स्वतःच्या हाताने उघडतो. आता सखी आणि कान्हा बरोबर सगळे चाडकरी चाळीमध्ये प्रवेश करतात. सगळे आधी तर त्या नोटीसजवळ उभे राहतात. तिथे सखी कान्हाकडे बघते आणि कान्हा सखीला इशारा करतो की नोटीस काढा. आणि ॲडव्होकेट दुर्वे पण चांगलेच असतात, ते पण सखीला इशारा करतात की काढा नोटीस आणि सखी तसंच करते. भिंतीवरची खोटी नोटीस सखी आता काढून टाकते. ॲडव्होकेट दुर्वेंना पण बरं वाटतं आणि ते पोलिसांसोबत निघून जातात. आता चाळीतले सगळेजण खुश होतात. आता त्या दिवशी पोलिसांनी जे सगळं फेकफाक केलं होतं ते चाळीतले सगळे एकजुटीने सगळं उचलू लागतात आणि व्यवस्थित त्याच्या जागेवर ठेवतात. सगळे चाळकरी खूप आनंदात असतात. दाभाडे मावशी हात जोडतात आणि म्हणतात, सखी आणि कान्हा खरंच थँक्यू, खूप थँक्यू. परीची आई पण म्हणते, हे तुमच्यामुळेच झालंय, तुमच्यामुळे आम्हाला आमच्यातली एकी कळली. सगळे आभार मानतात. सानप मामा पण म्हणतात, कबीर खरंच थँक्यू. जान्हवी तर सखीसोबत फुगडे खेळते आणि सगळे खुश असतात, सगळे हसू लागतात. आणि चाळीमधली जी लहान मुलगी आहे ती सखीला गोल गोल फिरवते आणि तिचा आनंद व्यक्त करते. इथे आता काय होतं, कान्हा सखीला इशारा करतो की बाजूला या. सखी आता बाजूला येते आणि सगळं ऑब्झर्व करते. तर सगळेजण एकजुटीने काम करत असतात आणि चाड व्यवस्थित लावत असतात. आता किरणला थोड्याच वेळात खूप मोठी गोष्ट माहिती होणार आहे.
दाभाडे मावशी समोर येतात, सखी आणि कान्हाचं कौतुक करतात आणि मग निघून जातात. कान्हा आता सखीकडे बघतो, त्याचा हात समोर घेतो. सखी पण कान्हाच्या हातावर हात ठेवते आणि कान्हा सखीला इशाऱ्यातच म्हणतो की आपण करून दाखवलं. सखी पण म्हणते की हो, आणि मग सखी तिच्या हाती असलेली नोटीस फेकून देते. आता सखी आणि कान्हा साईडला येतात. सखी कान्हाला म्हणते, सगळे किती खुश आहेत ना. आपलं घर, आपली माणसं मिळाल्यावर जो आनंद होतो तो वेगळाच असतो. त्यावर आता कान्हा म्हणतो, पण आपला माणूस मिळाला नाही त्याचं दुःखही वेगळंच असतं. त्यावर आता सखी टॉपिक चेंज करते आणि म्हणते, कबीर, आपण आपल्या मिशनमध्ये खूप दूरपर्यंत आलोय. तुला माहिती आहे, इतके दिवस मला असं वाटायचं की सरकार नावाचा किल्ला आहे ज्याला आपण हातही नाही लावू शकत, पण ते म्हणतात ना अभेद्य किल्ला. कान्हा म्हणतो सखी म्हणते, पण तुझ्या सोबतीने या अभेद्य किल्ल्याला सर करण्याचा विडा उचलला आणि मग कळलं की हा किल्ला तर आतून पोकळ होता. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, त्या मनस्विनीचा माज आपण जसं जसं खाली आणतोय तसं तसं मला कळतंय हा जो किल्ला आहे ना तो नक्की ढासळेल. आणि तशीही त्या मनस्विनीची ताकद आता हळूहळू कमी होत चालली आहे. तिने आता कितीही प्रयत्न केले तरी ती आपलं काहीही बिघडवू शकत नाही. आता सखी थोडी हवेत उडत असते तर कान्हा म्हणतो, सखी मॅडम, आत्मविश्वास ही चांगली गोष्ट आहे, पण अति आत्मविश्वास आपल्यासाठी घातक ठरू शकतो. आणि हे सगळं लाईटली घेऊन चालणार नाही. ती मनस्विनी आहे स्वयंघोषित सरकार. हो, गेली 12 वर्ष ती कामत कुटुंबावर आणि कामत इंडस्ट्रीजवर राज्य करतीये. आणि इतकी वर्ष तिने कुटुंब, स्टाफ, क्लायंट, वेंडर्स, प्रशासक, अगदी कायद्याच्या सुद्धा डोळ्यात तिने धूळ फेकली आहे. सखी आता नीट ऐकते. कान्हा म्हणतो, साम दाम दंड भेद इतकं करून पण तिने कायद्याला आणि माणसांना तिच्या बाजूला वळून ठेवलंय. त्यामुळे इतक्या सहजासहजी ती हार मानेल असं मला वाटत नाही. उलट मला असं वाटतंय की ह्या सगळ्या प्रकरणामुळे ती अजून सावध होईल आणि जास्त क्रूर होईल. यावर आता सखी उत्तर देते आणि म्हणते, नाही, कितीही तिने ठरवलं तरी तिला आपल्याला हरवण्यासाठी 7 जन्मही अपुरे पडेल. आता हे ऐकून कान्हा लगेच म्हणतो, याचा अर्थ पुढचे 7 जन्म तरी तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात तर. सखी आता कान्हाकडे चिडतच बघते. कान्हा म्हणतो, नाही, म्हणजे आपल्या मिशनमध्ये आपण इथपर्यंत आलोत आणि आपल्या नात्यात पण आपण इथपर्यंत आलो, इतक्या पुढे. आणि उद्या लग्नानंतरचा पहिला वटपौर्णिमा आहे, तर तुम्ही पूजा करणार ना? ते माझ्यासाठी उपवास वगैरे धराल ना? आणि वडाला फेऱ्या वगैरे मारणं हे सगळं कराल ना? आता कान्हाला याची आशा असते की सखी त्याच्यासाठी सगळं करेन, पण सखी म्हणते, अजिबात नाही. कबीर किर्लोस्कर, खोट्या भ्रमात राहू नकोस. तू मला फसवून माझ्याशी लग्न केलं होतंस, विसरला का? त्यामुळे आपल्यात नवरा बायकोचं काहीच नातं नाहीये, विसरला का? माझ्या बाजूने तर नाहीच आहे, अजिबात नाही. आपण फक्त या मिशनसाठी एकत्र आलोत. त्यामुळे आपल्यातली जी काही युती आहे ती मिशन पुरतीच मर्यादित आहे. एकदा का आपण हे मिशन जिंकलं, मनस्विनीचा किल्ला ढासळला, की आपल्यातली पार्टनरशिप सुद्धा संपली. कान्हा आता सखीकडे बघतच राहतो. सखी म्हणते, त्यामुळे असं हे वडाला फेऱ्या मारणं, उपवास धरणं, देवाकडे प्रार्थना करणं की जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, आता याचा काही संबंधच येत नाही. मी जेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्करकडे तुझी साथ मागायला आली होती तेव्हा काही अटी घातल्या होत्या. आता कान्हाला आठवतं की सखीने बजावून सांगितलं होतं कान्हाला, हे सगळं सखी फक्त एका निश्चित ध्येयासाठी करतेय आणि सखी आणि कान्हा फक्त या मिशनसाठी पार्टनर्स आहेत. आता प्रेझेंटमध्ये सखी कान्हाला म्हणते, आजही त्या अटींवर मी ठाम आहे. तर कान्हा काही बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सखी मॅडम, मला असं वाटतं ना, पण सखी अवॉइड करते कान्हाला. ती घड्याळीकडे बघते आणि म्हणते, ॲक्च्युली मला परशू काका आणि मीनाक्षी काकूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय, मला उशीर होतोय, आज त्यांचे रिपोर्ट्स येणार आहे, उशीर नको व्हायला, असं म्हणत सखी निघून जाते. कान्हा सखीच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, सखी मॅडम ऐका ना. सखी काहीच ऐकत नाही, ती मागे वळून सुद्धा बघत नाही. तर त्यानंतर काय होतं, तिथे किरण येतो. किरणच्या हाती न्यूजपेपर असतो. किरण म्हणतो, कबीर काय आहे हे?
कबीर आता त्या न्यूजकडे बघतो तर कबीरने सांगितल्याप्रमाणे रिपोर्टरने अशी न्यूज छापली असते की खरी तेजस्विनी कामत ही हरवली आहे आणि जो कोणी तिच्याबद्दल माहिती देणार किंवा शोधून आणणार त्याला 2 लाख बक्षीस देण्यात येईल. आता कान्हा किरणकडे बघतो तर किरण थोडा चिडला असतो. किरण म्हणतो, काय रे, मला सांगायचंच तरी, मी काही तुला नाही म्हणालो असतो, पण तरी सुद्धा तू मागच्या मागे त्या पत्रकाराला भेटलास आणि परस्पर ही बातमी छापली. किरण पुढे म्हणतो, कबीर, पेपर मधल्या प्रत्येक कोपऱ्याची एक किंमत असते. आणि काय रे, तू या बातमीवर पैसे उधळतोयस? अरे, मेलेली माणसं परत येत नाहीत. आता मात्र कान्हा चिडतो आणि म्हणतो, तेजस्विनी कामत ह्या मेलेल्या नाही आहेत, त्या जिवंत आहेत. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनी परत प्रॉपर्टी पेपर शोधत असते आणि कुल्फी ते ऐकून घेते. आणि आता त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती कुल्फीला खूप छळणार. आणि दुसरीकडे सखी ती सुटकेस खाली स्वतःच्या हाताने खाली ओढते आणि उघडून बघते. त्यामध्ये सन्हाचा कुर्ता असतो आणि त्यामध्ये कान्हाने अल्बम मधले 2 फोटोज लपवले असतात, जे सखीने पाहू नये असं त्याला वाटत असतं. त्यामध्ये काहीतरी सिक्रेट असतं. तिथे आता पटकन कान्हा येणार आहे आणि सखीला परत आता डाऊट येणार. आपल्याला तरी दाखवलं पाहिजे की त्या फोटोजमध्ये असं आहे तरी काय जे कान्हा सखीपासून लपवतोय. तर मित्रांनो, असा सगळा आजचा भाग होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.